नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवोदयचं रोमन अंकावर आधारित गणित पाहणार आहोत. रोमन अंकावर गणित हे बहुतेक सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. त्याच्यामुळे याचा अभ्यास असणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक ते 1000 पर्यंतचे अंक कसे आपल्याला येतील ते आपण त्याचा अभ्यास करू. आता इथे जर पाहिलं तुम्ही, 1 ला आपण आय म्हणतो, 2 ला डबल आय म्हणतो, 3 ला ट्रिपल आय म्हणतो, 4 ला काय म्हणतो आय व्ही, 5 ला व्ही म्हणतो, 6 ला व्ही आहे, 7 ला व्ही डबल आहे, 8 ला व्ही तीनदा आहे, 9 ला आय आणि एक्स, 10 ला काय म्हणतो आपण एक्स. जसं आपण 1 2 3 4 असं हे केलं तसंच आपल्याला 10 20 30 40 आपण तसं 100 पर्यंत आपल्याला माहिती पाहिजे. हा सर्व भाग आपण जर पाठ केलं तर ऑटोमॅटिकली हे उत्तर येते. आता 10 ला एक्स असलं तर 20 ला काय येणार 2x, 30 ला 3x, 40 ला एक्स एल, 50 ला एल म्हणतात, 60 ला एल एक्स, 70 ला एल डबल एक्स, 80 ला एल तीनदा एक्स, 90 ला एक्स सी म्हणतो आणि 100 ला सी. 100 सी आहे तर 200 काय होणार, 200 किती होणार, 200 म्हणजे किती येणार, डबल सी येणार. 100 ला सी आहे तर 200 ला काय येणार, डबल सी येणार. 300 ला काय येणार, तीनदा सी. 400 ला, आता रोमन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, रोमन गोष्टीमध्ये एक लक्षात ठेवायचं, लगातार 4 कोणतीच गोष्ट येत नाही. पहा इथं तीनदा डबल आय, तीनदा आलं की नाही, पण 4दा आलं का नाही, म्हणजे 4दा सलग कोणतीच गोष्ट येत नाही, एवढं तर लक्षात ठेवून टाकायचं. इथं 3दा एक्स आलं, 4दा एक्स आलं का, इथं पण 3दा एक्स आलं, त्याच्यानंतर 4दा एक्स आलं का नाही, इथं 3दा आलं, 4दा आलं का नाही. तर आता 400 लिहिताना मग काय लिहायचं, मग आपल्याला 500 माहित पाहिजे. 500 ला आपण काय म्हणतो, डी म्हणतो, मग 400 ला काय म्हणतो, सीडी. 600 ला आपण काय म्हणता, हे 500 अधिक 700 ला काय म्हणता, डी डबल सी. 800 ला आणि 900 ला मग डी चारदा सी म्हणतो का आपण, डी चारदा सी लिहायचं का, कधी चारदा कोणतीही गोष्ट लिहितो का रोमन मध्ये, नाही लिहित. म्हणून आपला डी हे चुकीचं होऊन जातं. कधी कधी परीक्षेमध्ये येतात डी 900 बरोबर किती, डी 4 वेळेस देतात. चुकीचं आहे का बरोबर आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, सी डी हे बरोबर आहे, सीएम सॉरी सीएम. आणि 1000 ला काय म्हणतो आपण, कळाला कन्सेप्ट, कळाला. चुका होण्याची शक्यता आता राहायलाच नाही हवी. आता सुरुवातीला जो आपण रोमन अंक शिकतो, जसं मी सांगितलं 1 ते 1000 पर्यंत आज रोमन अंक आपण करणारच होतो. 1 ते 1000 पर्यंत आपण रोमन अंक करतोय, तर आपण पहिले काय करायचं, विस्तारित रूप करायचा. त्याला इंग्लिशमध्ये आपण एक्सपॅन्डेड फॉर्म म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो, एक्सपॅन्डेड फॉर्म. आता एक्सपॅन्डेड फॉर्म आपल्याला झालेला आहे दुसरी पासून दुसरी तिसरी चौथीला पण झालेला आहे, तर त्यामुळे तो एक्सपॅन्डेड फॉर्म आपल्याला सहज येतो. एक्सपॅन्डेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप म्हणजे काय, आपण 27 ला काय कसं लिहितो, 27 ला 20 अधिक 7 लिहितो, म्हणजे 27 ला आपण काय लिहितो, 20 प्लस 7. 38 ला काय लिहितो, 30 प्लस 8. 42 ला काय लिहितो, 40 प्लस 2. 46 ला काय लिहितो, 40 प्लस. 53 ला काय लिहितो, 50 प्लस 3. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे 57 लिहिते, 50 प्लस 7. ठीक आहे, आता आपण काय करू, हे थोडेसे वाढवूत आपण. ठीक आहे, इथून एवढेच घेऊत आपण. 6 थोडेसे चेंज करूत आपण. ठीक आहे, आता आपण 632 ला कसं लिहूत, 632 ला कसं लिहूत, 630 अधिक 2, इंग्लिश मध्ये 632. 600 प्लस 30 प्लस 2. 408 ला कसं लिहूत आपण रोमन अंकात, 400 अधिक 0 अधिक 8. 910 ला कसं लिहायचं, 900 प्लस 10 प्लस 0. पहिले समजून घ्या, नंतर लिहा. आता कुणीही लिहायचं नाही, नंतर टाइम देतो मी.
ठीक आहे, पूर्णपणे इथं लक्ष द्या, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला काही कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. 200ला कसं लिहू? 200 प्लस काय ना, 200 प्लस 0 प्लस 2, हे की नाही? 200 प्लस 2 लिहिलं तरी चालते, पण आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. आपण विस्तारित रूप मध्ये आपण 0 पण लिहितो तिथे, हे की नाही? आता 2 वेळेस 0 लिहिलं तरी 0च राहणार त्याची व्हॅल्यू, हे की नाही? एक वेळेस लिहिलं तरी 0च राहणार आहे. 330 ला किती लिहू? 330 प्लस 0, हे 0 लिहायचं आपल्याला. रोमन मध्ये कुठे 0 ला काही दिलेलं आहे का? 0च्या जागी काहीच लिहायचं नाही. 0च्या जागी काही लिहायचं का नाही. 318 ला कसं लिहायचं? 300 प्लस 10 प्लस 8. 482 ला कसं लिहायचं? 400 प्लस 80 प्लस 2. 496 ला कसं लिहायचं? 400 अधिक 90 अधिक 6. एवढ्यापर्यंत कोणालाही प्रॉब्लेम आहे का? विस्तारित रूप सगळ्यांनाच येतं जवळजवळ, आहे की नाही? विस्तारित रूप आलं आणि एवढं जर आलं तर तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करून, बुद्धीचा वापर करून तुम्ही काय करू शकता? याचं उत्तर सहज काढू शकता. पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आपल्याला हे सर्व 1 ते 1000 पर्यंत काय म्हणतात त्याला आपण पाठांतर पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं? हे प्रत्येक गोष्ट आपण 1 ते 10 पर्यंत सर्वांनाच पाठ आहे की नाही? 10 ते 100 आणि 100 ते 1000 पर्यंत आपल्याला करायचं. म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. तेवढं केलं तर आपल्याला सर्व ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता पहा इथं 20 अधिक 7, 20 ला काय म्हणतो पहायचं इथं. 20 ला कुठे आहे 20? पहा इथं डबल एक्स. ठीक आहे, मी सध्या सांगतो, नंतर तुम्हाला प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारतो एका एकाला. ठीक आहे, 20 अधिक 20 ला काय म्हणतो आपण इथं? डबल एक्स. 7 ला काय म्हणतो आपण? व्ही डबल आय. इथं पाहायचं पाठ करायचं. आता तुम्हाला डोक्यात पहिलेच आधी हे सगळं पाठ असल्यामुळं तुम्हाला इथं पाहायची गरज नसणार आहे. आता आपण सध्या करायला, पुढे जाऊन करायची गरज आहे का आपल्याला? नाही. चला, त्याच्यानंतर हे बघा 30 ला काय म्हणतो आपण? 30 ला काय म्हणतो? 3 दा एक्स. आणि 8 ला कसं म्हणतो बा? इथं 8च्या समोर काय आहे? व्ही 3 दा आय, व्ही ट्रिपल आय. ठीक आहे, व्ही ट्रिपल आय. 40 कुठे आहेत बघा? एक्सेल डबल आय. आता मी एका एकाला विचारतो, त्यांनीच उत्तर सांगायचे, दुसऱ्याने कोणी सांगायचे नाही. ठीक आहे, चला चल तुझ्यापासून सुरुवात. 40 ला काय म्हणतो आपण? एक्सेल. एक्सेल. 6 ला काय म्हणतो? व्ही आय. बसा. त्याच्यानंतर पुढं 50 ला काय म्हणतो? एल. 3 ला काय म्हणतो? ट्रिपल आय. त्याच्यानंतर पुढचं चला 50 ला एल. 7 ला व्ही डबल आय. करेक्ट. चला 600 ला डीसी. बघा 600 म्हणलं तर इथे बघा 600 डीसी बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर 30 ला ट्रिपल एक्स पहा इथं करेक्ट आहे. एकानं सांगायचं, थांबा त्याचा नंबर आहे त्याने सांगायचं. हा, आणि याला 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 2 ला डबल आहे. आता पुढचा नंबर कसा? उभा राहा. सांगा 400 ला काय म्हणतात? सीडी. 0 ला काय म्हणतात का आपण रोमन मध्ये? मग काहीच लिहायचं नाही. 0 लिहायचं का तिथं? हा, व्ही ट्रिपल आय. 900 ला किती म्हणायचं? 900 ला सीएम. आणि एक्स. आणि 0 ला काय लिहायचं? काहीच नाही लिहायचं. काय लिहायचं का? चुका करायच्या नाही. चला पुढचं 202. 200 ला चला अजून सांगा. 200 ला काय म्हणायचं? सीसी. 0 ला
हा डबल आय, दोनदा आहे. चला पुढचा नंबर ट्रिपल सी ट्रिपल आय, झिरोला काहीच नाही. चला पुढचा कोणी लवकर सांगा, लवकर लवकर. ट्रिपल एक्स नाही आहेत. 300ला काय म्हणतो? ट्रिपल सी, तीनदा सी. 10ला, 8ला व्ही, तीनदा आहे. चुकायला. चला पुढचं चार सीएम सीडी सीडी एल ट्रिपल एक्स. शेवटचं शेवटचं हे काय करा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये याचा उत्तर करून सांगा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.